राज्यात महाविकास आघाडीत सरकारमध्ये एकत्र असलेल्या या दोन्ही पक्षांमध्ये अशा स्वरूपात नेते कार्यकर्ते यांचे पक्षांतर झाल्यामुळे अनेक नेते संभ्रमात पडले आहेत. सकाळी एक नेता कोणत्या पक्षात, संध्याकाळी कुठल्या पक्षात असतो हे सांगणे आता कठीण झाले आहे. कार्यकर्त्यांना आता एकच आशेचा किरण, तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या स्वरूपात दिसत आहे. म्हणूनच माजी नगरसेवक तथा स्थायी समिती अध्यक्ष सलीम मामा यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरातील असंख्य मुस्लिम बांधव यांनी आज मुंबई येथे जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे. यामध्ये हाशिम वारसी, गयासुद्दीन वारसी, समीर खान, कासिम खान, शाहरुख वारसी, अदनान वारसी, शोएब शेख, हर्षद शेख, शेख रहमान खान, आज मोहम्मद सलमान खान, मोईन खान या असंख्य कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. यावेळेस सलीम मामा यांच्यावर राज्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देखील सन्माननीय राज ठाकरे यांनी दिली. सलीम मामा शेख हे नेहमीच महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत. सुरुवातीच्या काळापासून ते राज ठाकरे यांच्या सोबतच आहेत. प्रभागात देखील त्यांचं कार्य अगदी उत्तमपणे सांभाळत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सलीम शेख यांना राज्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. माजी नगरसेवक योगेश शेवरे हे देखील या पक्षप्रवेश प्रसंगी उपस्थित होते. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवेश करायला आम्ही मुंबईला शिवतीर्थावर चाललो आहे आणि सलीम मामांच्या नेतृत्वामध्ये मी प्रवेश करतो आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांचा म्हणजे आज महाराष्ट्रात हे घडामोड चालू आहे. जे सकाळी माणूस आमच्यासोबत असतो आणि 8 वाजेच्या नंतर दुसऱ्याचा माणसाबरोबर असतो, त्याच घडामोड बघून आज महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेब ठाकरेचा शिवाय कोणाचा पर्याय नाही आहे. त्याच्यामुळे त्यांचं हे काम बघून आणि त्यांचं हे सगळं बघून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करतो आहे. किती लोक आहेत सर? माझी कमीत कमी माझ्या 150 लोक माझ्यासोबत, यंग यूथ जे आहे माझ्यासोबत आहे, ते सगळे मुंबईला जाऊन सगळे प्रवेश करणार आहे. खरं तर नाशिक शहरातील मुस्लिम तरुण शेकडोच्या संख्येने आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून आज नाशिक मुंबईमध्ये प्रवेश करताय. जर बघितलं आपण सध्याचं हे गढूळ राजकारण, या सर्व गढूळ राजकारणाला जनता वैतागलेली आहे आणि या मुस्लिम युवकांना आशा आहे का राजसाहेब ठाकरे जे महाराष्ट्रामध्ये काहीतरी नवनिर्माण करतील. म्हणून आज सर्व नाशिक शहरातील बहुतेक भागातील मुस्लिम तरुण आज मनसेमध्ये प्रवेश करत आहे. पण काय सांगाल मामा की मनसेमध्ये युवक येत आहे, पुढची भूमिका काय, कसं आपल्या भवितव्य कसं राहील? मनसेची भूमिका ही पहिल्यापासूनच ठरलेली. मनसेची भूमिका पटल्यामुळेच हे सर्व मुस्लिम तरुण मनसेमध्ये प्रवेश करत आहे. खरं तर आज अंबड लिंक रोड येथून शेकडो मुस्लिम समाजाचे युवक राजसाहेबांच्या पक्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करत आहे. खरं तर अनेक ठिकाणी बेरोजगारी आहे, तसेच या युवकांना एक आशा आहे. तसेच आमचे मार्गदर्शक आदरणीय सलीम मामा शेख यांच्या नेतृत्वामध्ये ते सर्वांनी त्यांच्यावर एक भरोसा ठेवून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करत नक्कीच त्यांची आशा पूर्ण होईल असे मी सांगू इच्छितो. माननीय राज ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज नाशिक शहरात आणि सलीम मामांच्या मार्गदर्शनामुळे आज नाशिक शहरातील अनेक युवक, मुस्लिम युवक असतील, इतर युवक असतील, आज मनसेमध्ये प्रवेश करत आहे. कारण गेली 4 वर्षापासून महाराष्ट्रामधलं अतिशय गढूळ राजकारण आणि जनतेने बघितलेलं सगळ्या पक्षांमध्ये झालेला सगळा चुतडा आणि सगळ्यांची पक्षफुटी, त्याच्यामुळे आता फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष राहिला आहे का जो आज कोणाबरोबर जात नाही, स्वतंत्र लढतो आणि स्वतंत्र बाण्यानेच काम करतो. आणि साहेबांचं एक वाक्य आहे, महाराष्ट्र माझा आणि मी महाराष्ट्राचा. त्या पद्धतीने या साहेबांच्या विचाराशी सगळ्यांना विचार पटल्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेशाचा ओघ सुरू झाला आहे आणि हा ओघ असाच राहणार आहे आणि भविष्यामध्ये राजसाहेबांच्या नेतृत्वाखालीच हा महाराष्ट्र आगेकूच करील अशी तरुणांना विश्वास असल्यामुळेच आज अशा सलीम मामांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश सोहळा होतोय. प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.